सावळ्याची जणू सावळी 26 सप्टेंबर भागामध्ये तिलोत्तमाच्या कार्यक्रमामध्ये भैरवी आणि तारा येतात. पण भव्य दिव्य कार्यक्रम बघून तारा घाबरते आणि म्हणते, मम्मा काही गडबड नाही होणार ना? अगं हा तर कार्यक्रम खूप मोठा आहे. भैरवी म्हणते, डोंट वरी बेटा, नेहमी जशी व्यवस्था करते ना तशीच केली, तू अजिबात काळजी करू नको. आता तारा तिला मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू मम्मा. ऐश्वर्या फोनवर म्हणत असते, सांगितल्याप्रमाणे सगळी कामं झाली पाहिजे. तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या. ती म्हणते, हां मम्मा. ती म्हणते, आजच्या पाहुण्याची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे हां, आणि आजच्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मला कुठलाही व्यत्यय यायला नको या. ऐश्वर्या म्हणते, येस मॉम. तेवढ्यात भैरवी म्हणते, तिलोत्तमा. ती तिला मिठी मारते. तिलोत्तमा म्हणते, वेलकम वेलकम. आणि ऐश्वर्याला सांगते, ही भैरवी, माझी कॉलेजची क्लासमेट. ऐश्वर्या म्हणते, हॅलो. भैरवी तिला नमस्कार करते. तिलोत्तमा म्हणते, ही तिची मुलगी तारा, ह्या पाहुण्यांची खास काळजी घ्यायला पाहिजे हां. ऐश्वर्या म्हणते, येस मॉम. तिथे साऊ आणि अप्पू पोहोचतो. ते सगळं बघून त्यांचे डोळेच दिपतात. भैरवी म्हणते, तिलोत्तमा, तू कॉलेजची सगळ्यात सुंदर मुलगी होती. सगळ्यांना असं वाटायचं तू कुणीतरी मोठी अभिनेत्री होशील, पण तुला काय ते क्षेत्र मान्य नव्हतं. पण आज तू एवढ्या मोठ्या कॉस्मेटिक कंपनीची मालकीण झालीस. खूप प्राऊड फील होतं गं. तिलोत्तमा म्हणते, थँक्यू. भैरवी म्हणते, तू जशी सुंदर तशा तुझ्या सुना पण खूप सुंदर येता. पण तू मागच्या वेळेस अमृताचा फोटो दाखवला होता तेव्हा ती अगदी बारीक होती. आता जराशी तब्येत सुधारली. काही गुड न्यूज आहे का? आता तिलोत्तमाचा चेहरा पडतो. ते ऐश्वर्याकडे बघते. नंतर म्हणते, नाही भैरवी, पण त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघते. भैरवी म्हणते, काही नाही गं, सारंगचं लग्न झालं ना, हे पण सुख मिळेल तुला. तेवढंच सारंग, सोहम आणि बबलू येत असतात. तिलोत्तमाला खूप आनंद होतो. ती पुढे जाते आणि तोंडावरून हात फिरवत म्हणते, सारंग, कुठे होतास तू? किती वाट बघत होते मी. तू ओके आहेस ना? तो म्हणतो, आई मी बरा आहे. ती मला खूप टेन्शन आलं होतं. ऐश्वर्या म्हणते, सारंग ऑल ओके? तिलोत्तमा म्हणते, काय काय झालं? ऐश्वर्या म्हणते, मॉम, पाहुण्यांची ओळख करून देऊया. तिलोत्तमा म्हणते, मी विसरलेच. मी तुझ्यासाठी मस्त सरप्राईज प्लॅन केला, चल. ती म्हणते, भैरवी, हा माझा मुलगा सारंग आणि ही तारा. आता सारंग ताराकडं बघतच राहतो. तिलोत्तमा म्हणते, ताराचे गाणे याला खूप आवडतात आणि हा माझा मुलगा सोहम. बबलू म्हणतो, तुम्हाला सांगतो, सारंग भाईला ताराचं गाणं फक्त आवडत नाही, तो जबरा फॅन आहे, फॅन. तो गाणं म्हणून दाखवतो. आता सगळेच हसतात. सारंग म्हणतो, बबलू. सोहम म्हणतो, मॉम मी आलो. पण तारा मात्र त्याला लूक देते आणि त्याच्याकडे बघत असते. आता सोहम निघून जातो आणि तारा गालातल्या गाला स्माईल करत असते. तिलोत्तमा म्हणते, सारंग, तुम्ही आणि तारा बोला. भैरवी, चल आपण बाकीचं बघू. भैरवी जाता जाता ताराला खुणवते. ती हाताने बरोबर काटायला सांगते. सारंग म्हणतो, हाय, जे मगाशी बबलू बोलला ना ते अगदी बरोबर. मी तुमच्या गाण्याचा खूप मोठा फॅन आहे. तो हे बोलत असताना सावळी आणि अप्पू येतात. सारंग म्हणतो, तुमचं ते विठ्ठलावरचं गाणं आहे ना, ते मी माझ्या प्लेलिस्टमध्ये रोज लावतो. अप्पू म्हणते, थँक्यू सो मच. अप्पू म्हणतो, अक्के, तुझ्या वाटेचं सगळं त्या ताराला का जातं गं? आता तारा सारंगशी खूप बोलत असते, पण तो ऑब्झर्व करतो. गाण्यातला आवाज आणि बोलताना आवाज यामध्ये खूप फरक आहे. आता तिच्याच काय, पण बाजूला लपून ऐकत असलेल्या भैरवीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. सारंग म्हणतो, म्हणजे ते गाणं तुम्ही गायलं असं वाटतच नाही. तारा म्हणते, तसं नाही ॲक्च्युली. तेवढ्यात भैरवी म्हणते, सारंग, अरे आता सारखं वातावरण बदलतंय. सारंग म्हणतो, आवाजाची काळजी घ्या. भैरवी म्हणते, आम्हाला जरा बॅकस्टेजला व्यवस्था बघायची आहे, मी तिला घेऊन जाते हां. सारंग म्हणतो, हो. ते निघून जातात. सारंग म्हणतो, बबलू, दोन्ही आवाजामध्ये खूप फरक आहे. तो कदाचित गाडीच्या एसीमुळे सिस्टम हल्लं असेल. भैरवी ताराला ओढत आणते आणि बाजूला ढकलते आणि म्हणते, तारा, किती वेळा सांगितलं, तू लोकांमध्ये मिसळत जाऊ नकोस. कुणी भेटलं की हाय हॅलो करायचं आणि निघायचं तिथून. दोघींचं बोलणं साऊ आणि अप्पू चुरून ऐकत असतात. तारा म्हणते, मॉम, किती वेळा सांगितलं, मला गाणं गायला जबरदस्ती नको करू. पण भैरवी काय ऐकत नाही. तिला धमकी देते. तेवढ्यात वेलकम गर्ल्स येत असतात. आता ताऊ पटकन त्यांच्यात जाते आणि आत जायला लागते. तिलोत्तमा म्हणते, थांब ऐश्वर्या, ही मुलगी तुला सुंदर दिसते.
ही मुलगी माझ्या पार्टीमध्ये माझ्या गेस्टसमोर उभी राहणार आहे. ऐश्वर्या जाते आणि सुटकी वाजवत म्हणते, कोण आहेस तू आणि इकडे काय करते? आत्ताच्या आता इथून निघून जायचं. बघतेस काय माझ्याकडे? मोठ्याने ओरडायला लागते, मॅनेजर मॅनेजर. हे सारंग ऐकतो. मॅनेजर पळत येतो आणि म्हणतो, मॅडम ही आमच्यातली नाही आहे. तिलोत्तम म्हणते, कोण आहेस तू? इथे काय करतेस? मोठ्या श्रीमंताच्या पार्टीमध्ये फुकटचं गिळायला आलीस तू? आता स्वतःची ओळख करून देत म्हणते, निघताना एकदा आरशात बघायला पाहिजे होतं. आता ती साऊची खूप उडवते. तेवढ्यात अमृता येते आणि म्हणते, कुणाच्या रूपरंगावरून त्याला असं बोलणं चुकीचं आहे. तिलोत्तमा तिला बोलते आणि म्हणते, सिक्युरिटी हिला हाकलून द्या. तेवढ्यात भैरवी म्हणते, थांबा, ही माझ्याबरोबर आहे. भैरवी म्हणते, ही सावली ताराची हेल्पर आहे. तिलोत्तमा म्हणते, तुला दुसरी मुलगी नाही मिळाली? आता तिची खूप उडवते आणि निघून जाते. अमृता म्हणते, सॉरी, काही रागात काही बोलले असतील तर प्लीज मनाला लावून घेऊ नकोस हां. पण भैरवी मात्र खूप रागाने बघत असते. ती आता सौला बाजूला घेऊन जाते आणि हात जोडून म्हणते, कृपा कर आमच्यावर आणि काही घोटाळा करू नकोस. आणि काय गं, एवढी लपून छपून आणली, त्याला दिसली कशी? तारा म्हणते, हा डागच असा आहे की ती झाकायचा म्हटलं ना झाकूच शकत नाही. भैरवी म्हणते, जा बॅक स्टेजला जा आणि तयारी कर. अप्पू आणि सौ चुकून दुसरीकडेच जातात. पहिले ऐश्वर्या येते, ते लपून बसतात. पुन्हा जायला लागते तर तिलोत्तमा येते. आता ते दोघंजणं घाबरून सारंगच्या रूममध्ये पळतात. आतमध्ये गेल्यानंतर अप्पू पहिले पाणी पितो. तेवढ्यात सारंग पण येत असतो. आता दोघंजणं पडद्यामागे लपतात. सारंग येतो आणि जरा बेडवर झोपतो. नंतर परफ्यूम मारतो आणि आंघोळीला जातो. अप्पू म्हणतो, वा कसला भारी वास आहे ना, असं वाटतं इथून जाऊच नाही. ते दोघं आता पळायला लागतात. तेवढ्यात तिलोत्तमा येत असते. आता साऊ पटकन दार लावते आणि लॉक करते. तिलोत्तमा वाजून म्हणते, सारंग. सारंग म्हणतो, आई मी आंघोळ करतोय. ते ठीक आहे, लवकर या. आता साऊ आणि अप्पू कसेबसे बाहेर पडतात. इकडे भैरवी आणि ताराला साऊ काय सापडत नाही. त्यामुळे त्या खूप परेशान होतात. तारा म्हणते, मॉम हे कशासाठी? तुला किती वेळा सांगितलं, मला नाही आवडत गाणं. तेवढेच समोरून साऊ आणि अप्पू येतात. भैरवी म्हणते, कुठे होतीस? अप्पू म्हणतो, तुम्ही तर सांगितलं लपून बसा. तुम्ही त्यात जा, मी सगळी तयारी करून ठेवली. गाण्याची प्रॅक्टिस करत राहा. ते दोघं निघून जातात. तारा म्हणते, आई तुझा का अट्टहास आहे? अगं एक दिवस सगळ्यांना कळणार. भैरवी म्हणते, कसं कळणार? तारा म्हणते, आई माझं पण अस्तित्व आहे. भैरवी म्हणते, तुझं काही अस्तित्व नाही. तू तारा वजेत, ज्या घराण्याला संगीताची देणगी आहे आणि ती पुढे चालतच राहिली पाहिजे. आता तारा समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण भैरवी काही ऐकत नाही आणि म्हणते, जा तयारीला लाग. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.